खाद्यावर ध्यान नाही बरं का. पोराशनी तर झोपून देते का पोराश नाही काय करत नवीन माणसात कुठं घेतलंय जी माळशिरस म्हणजे कसं काय बघितलं ही आपल्याला ह्याने वासरू धावले तुम्ही संजय वाघमोडे. संजय वाघमोडे. हा संजय वाघमोडे त्याने आपल्याला मी असं गेलो तुम्ही ती वासरू आणा ना आणि ते भरल्या मला म्हणजे नाना एक वस्तू धावतो चला तुम्हाला त्याने नेलं मला ती वासरू धावलं त्याने समाधान दोघांनी धावलं वासरू. समाधान हा समाधान म्हणून मोठेवाडी जायचं पोरगा हा दोघांनी धावलं मला. म्हणजे फायनल बिल घेतलेलं आधी का तुमच्याकडे नव्हतं घेतलं त्यांच्याकडे 4 अड्डे तर झालं होतं. मग काय राग बघून घेतला का हो राग बघूनच घेतलं. पहिलंच मैदान त्याच्यावर हो पहिलेच मैदान इकडे आणलंय त्याच्यावर केलं त्याने आपल्याला पळवून दिला शिखरावर पळवून बी दिला. अनेक लोकांचा फोन येत नाना की नानाची नवीन खरेदी आम्हाला पण माहिती नव्हती खरेदी तुम्ही गेली पण तुमचं सबस्क्रायबर किंवा तुमचं फॅन फॉलोइंग आहे ते चांगलं लागले म्हणजे नानाची नवीन खरेदी आहे ती म्हणजे हो फॅन फॉलोइंग आहे तुमचा. हो ते संजय जाऊन त्याचं दोघांनी वासरू धावलं आपल्याला आणि त्याच्या जेव्हा आपण वासरू घेतलं. बरं आता कशी कोणी कोणी केली काय खरेदी शी अजय शेठ MG ज्वेलर्स ती आता आमच्या खरेदी. हो म्हणजे तुम्हीच बघितलं का अजय शेठ त्या दोघांनी बघितलं तुम्ही बघितलं ठरवलं आणि त्यांना फोन केला असं ठरले. अजय शेठ आणि MG ज्वेलर्स ही दोन म्हणजे अगदी तुमच्या पाठीमाग साथ देणारी माणसं आहेत. साथ देणारे गरिबीत माणसं आहेत. त्यांनी मग विचारलं पण ना कितीला आहे काय काय नाही कितीला काय नाही डायरेक्ट त्यांना सांगितलं असंच पैसे लागायचे त्यांनी पाठवून दिले पैसे. म्हणजे ती काळ वस्त्र आणायला गेला तुम्ही घेतलेलं काळ वस्त्र घ्यायला गेलं काळ कितीला घेतलं काय ते वस्त्र दाराला घेतले काळ का ती 120 घेतले आणि ही ह्याची खरी किंमत 751 आहे. 751 रुपया वाढता नाही कमी बी नाही. फायनल नव्हतं एवढी वाढती कशी काय किंमत त्याचा पारा बघूनच घेतलं असं. म्हणजे दावणीला गेलं संजय वाघमोडे त्यांनी सांगितलं डायरेक्ट की वस्तू फेरी गेली तर नाना बोला त्यांनी तिथं पळवलेली बैली 2 अड्ड म्हणजे काढलं होती का असं अड्ड्यात गेलं बैल त्याच्या ह्याच्यावर ते मग म्हणले चला बसून व्यवहाराला बसलं ती झालाच व्यवहार. नाना पण तुम्हाला काय वाटतंय आपल्या देशी बैल किंवा देशी वासर तुम्ही सुंदर पण देशी बैल कशी टिकून बळती ती टिकून कशी लागली बैल म्हणजे हे आपल्याला ह्यांचे बैल छत्रपती संभाजीनगरची बैल असू दे किंवा कुठली पण ही म्हणजे आपल्या मला वाटतं ती बैल 1 नंबरचीच पण आपल्या मातीत आल्यानंतर त्यांना कुठेतरी म्हणजे ती प्रोटीन किंवा त्यांचं जे हवामान आहे त्यामुळं ती बैल पळून दे आपल्याला असं म्हणायचं. अशी देशी ते देशीच किती गेलं तर देशी वस्तू कशी का होत म्हणजे तुम्ही मैसुरी 10 खरेदी करा त्यातलं लागल ना लागल कसा चायना मला मैसूरी मोबाईल का चायना चालतो तसा चालला तर चालला नाही तर दबड फेकून द्यायचं तशी गमत आहे. खरेदी करायची तर दिशीच पांढरी वाजता हो दिशीच. आणि अनेक लोकांनी मित्रांनो नाना तुम्हाला सांगतो अनेक मोठे लोक तुम्हाला सांगतो माणसं तिकडं बैल लय घेतली म्हणले आपल्याकडे काय विषय आपलं पळतंय नाही पळतंय आपल्याला पैसे म्हणजे लोकांना पैसे द्यायचं म्हणलं आपल्या वस्त्राने पैसे द्यायचं म्हणजे जेव्हा येत होतं. आता ती काय करायला त्यांच्याकडे इकडे आपल्याकडे माल येते आपल्याकडे देशी माल नेते ती ती पण नेते तिकडची इकडून नेते म्हणजे आपली वासर तिकडे पण पळतील ना बरं का पळते तिकडची वासर इकडे पळतील ना पळतील सांगू शकत नाही म्हणजे वातावरण त्याला सूट होईना ना का काय होईना ना तिकडचा काय होते त्यांना माहित काय होते. पण नाना ही तुमच्याकडे तुमचं लय नाव करणार बघा 100% कारण ह्याच्याकडे जी करंट आहे याचा जे पार आहे ती वेगळा पार आहे. दोघांचं नाव झालं की झालं बाकी आपल्याला काय पाहिजे नाही तेवढंच पाहिजे. बर नाना शिखरावर पळवलं का त्यांनी नाही शिखरावर आम्हीच पायऱ्या गेला तिथं सीमेला क्वार्टरला राहिला तिथं सुट्टीला आमची सुट्टीला फसली ती गाडी पण राहिला शिखरावर आपल्याला काय शब्दात बैल दिला त्यांनी म्हटलं शेट बैल पाहिजे म्हणली नाना कुठल्या आट्या सांगा कुठलं वासरू काही विचारलं नाही त्यांनी घेऊन आली तिथं पळाला आणि परत त्याच्यानंतर सीमेला क्वार्टरला राहिलं परत इकडं आणून हे केलं. मग तिथं क्वार्टर राहिली तिथं कोणी हाणली शिखराची गाडी मी सांगली होती मग तिथं तुम्हाला हाणल्यामुळे कळलं जरी मागणं सुटली तरी हो म्हणजे तुम्ही हाणली तुम्ही बघितलं वासराचा पळ
मग काय वाटतं तुम्हाला म्हणजे आतापर्यंत तुम्ही भरपूर खरेदी केल्या तर मी म्हणतो तुमच्या सगळ्या खरेदीत उजवायचं. नाव करल वस्तू म्हणून आपली घेतली. तुमच्या आतापर्यंत सगळ्यात खरेदीत उजवा आहे माझं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नाव वसराय चांगलं दिसायला असं तर कसं स्पीड चांगलं आहे त्याला. दिसायला पण चांगला आहे ना म्हणजे ह्याचं आणि पळ कसं पुसतो आहे का सीधा सीधा मार्ग हा सीधा आहे सर. सीधा पळते हा. त्याच्या बरोबर त्या दिवशी 1 नंबर झाला असता अनेक लोक म्हणते. नाही बैला आजारी आहे नाही त्याला आम्हाला फिरायला न्यायचा होता त्याच्या हा फिरायला न्यायचा होता पण झालं तरी परत पाय काढायला लागलास लागायला लागलास परत सर सर पडेल ती गोंधळ नाना पहिलं मारत होता मारतो की अजून जवळ येते तुमच्या पण ते शिखरावर पाहिल्यानंतर तुम्ही आधीच ठरलेली किंमत का कशी? नाही किंमत आधीच ठरली 4-5 दिवस. पण तेवढं आम्ही पळवून घेणार तुम्ही म्हटलं असेल. हो नाही ते त्यांनी सांगितलं पळवून घ्या आणि मी कुठल्या बैलाला पाहिजे आधी सांगतो आम्ही 2 आठ पळवून घेणार 2 आठ पळवून घेणार त्याच्यानंतर व्यवहार तुझा क्लिअर तिथंच पैसे. आणि नाना असं पण होतं बरं का तुम्हाला सांगतो तुम्ही पळवून घेताय पण ज्यावेळेस आता समजा तुम्ही काय विशिष्ट किमतीला वासरू ठरवलं आणि पळवलं परत वासरू पळवलं लय पळलं तर मग ते पैसे वाढवून द्यायला मागते काय काय वेळेस. काय काय जण नाही पण अशी काय काय व्यावहारिक माणसं आहेत ते नाही करत काय काय जण बदलते ती पण अशी व्यावहारिक माणसं नाहीत बदलत. आता ते जेवाल्याने पण मला वाटतं तुम्हाला न ही करताच नाही सर घेता दिला इसार घेताना आणि पळलं आणखी त्याच्यात तरी पण दिला तसा तेवढ्याच किमतीला. म्हणजे काय काय माणसं पण अशी होती की आम्हाला एवढ्या लिकायचं नाही मग आम्हाला वाढवून द्या 1-2 लाख रुपये. पण तुम्ही त्या वासरात आता तुम्ही बघितलं आपण आपली माणसं म्हणजे शक्यतो म्हणजे तुम्हाला माणसं फसवत नाही माझं म्हणणं आहे. काय विषय तुमचं एक वेगळं नाही ते फसवा करत पहिल्यापासून माणूस लबूद आहे तुम्हाला एक प्रकारे. हो काय ना त्याच्यावर गट सेमी फायनल गटाला पाहायला सेमी कसं पडलं काय चांगलं पळालो सर गट सेमी चांगला काढला होता. 29चा पायरा चालता ना 29चा पायरा चालता पायरा मैदान कॅन्सल झालं. हो झालता शेटने केलता पायरा त्याचा केलता पायरा पण परत शेट मध्ये नको काढायला इथं राहिल्यामुळे. इथं राहिलं का? हा इथं कोरवलीत राहिले ना कोरवलीत 28ला राहिल्यामुळे जर त्याच्या पायाला जर काय अडचण आली नसती मग काढला असता 1 नंबर गेला असता. 1 नंबर नाही 1 नंबर आपलं गुलाला जे आशा आपलं जायचं बाकी का आपण कधीच आम्ही म्हणजे मैदान खेळतो कधीच 1 नंबरचे यश बंद जात नाही गुलाला तर राहणार फक्त महत्व. आजपर्यंत तुमचं म्हणजे डोक्याचं नसतं बाबा आपल्याला 1 नंबर व्हावा 2 तसं नाही फक्त गुलाल पाहिजे. गुलाल पाहिजे नाव झालं म्हणजे बस झालं. ना यांना आधा विषय काय सांगतात नादा विषय काय सांगायला एवढं कमीच आहे ना देव खरंच चांगला आहे ना फक्त चांगला आहे पण माणसाला झोपता आला पाहिजे. ना एक गुलाल नसला की लोकांना झोप लागत नाही लागत ज्याला गुलालाची सवय आहे त्याला गुलाल पाहिजे. ज्याला पैसे कोणाचा बी असू द्या कसं आहे कोणाचा बी असं गुलालात राहिले ना ह्या नाही त्या अड्ड्यात राहिले त्याचे 4 रुपये होऊन जातात म्हणजे माणसाच्यात बरीच जण चांगलं होते यात. आता तुम्ही सांगा की या क्षेत्रात आता वडापाव असं कुठे राईस बनवते ती अजून चहाचं काय करते ती ह्यांचं म्हणजे आता चांगलंच होते ना त्या नादामुळं दिवस चांगला आलं सगळ्यांचं दिवस सगळ्याच चांगला आलं तर पण त्याचा वापर व्यवस्थित करून घेतला पाहिजे. पण टाइम भाऊ बैल इकता पण आला पाहिजे शेतकऱ्याला एकता बी आला पाहिजे ज्याला एकाच आहे त्याला एकता बी आला पाहिजे नाही तर त्याचा काय उपयोग नाही नुसतं मग परत ठेवायचं परत म्हणायचं आता माझा एकाच आहे ते काय उपयोग होत नाही ना परत. पण नाना अनेक लोकांचं असं म्हणणं येतं की नानानं आता खरेदी केली ती खरेदी नानाचं लय नाव मोठं करणार आणि सगळ्याच्या आशीर्वादान होणार की त्याला काय नानाचं अजय शेठ एमजी ज्वेलर्स नाव किरण शेठचं झालं की आपलं झालंच की नाव. एमजी ज्वेलर्स विषय काय सांगचाल माणसाला म्हणजे एमजी ज्वेलर्स लय फेमस आहे म्हणजे माहित आहे पण किरण शेठ मी पण एक मुलाखत घेतली किरण शेठची किरण शेठ म्हणजे लोकांच्या पुढे नव्हतं आजपर्यंत एवढं राजानं पण त्याचं नाव भरपूर केलं का त्या माणसाविषयी काय सांगचाल. माणूस राजा माणूस आहे हाऊस आहे फक्त माणसाला. आणि त्या दिवशी त्यांच्या आईचा वाढदिवस होता किरण शेठच्या त्या दिवशी वासरानं तेजानं ते त्यांना गिफ्ट दिलं म्हणा पहिलंच मैदान पण यश आहे त्या माणसाला माझं म्हणणं. यश आहे म्हणजे कसं आहे दुसऱ्याच्या आनंदात आपण सहभागी होण्याला त्या माणसाला यश मिळतच कुठे बी जावं नाही तर तुमचं चांगलं झालं मी म्हणायचं माझं चांगलं व्हावं त्यांचं वाईट व्हावं मग तिथे यश नाही आड अडचणीमध्ये कधी पण माणसाला फोन लावते बघा ती 100 उभा राहणार म्हणजे राहणार. अजय शेठचे तसंच आहे कंपा अजय शेठ जीवनाप्पा याशी ठराविक जी आहे ती तुम्ही कधीही फोन करा. जीवनाप्पा पण म्हणजे
म्हणजे ती पण लय मोकळ्यापणाचा माणूस आहे. ना, बघा मोकळ्या, आता, खुल्या मनाचा माणूस ते बी. दुसऱ्याचा गुलाल होऊ द्या, कुणाचा पण होऊ द्या, म्हणजे आपल्या माणसाचा, हो त्यांच्या मित्राचा, त्यांना म्हणजे अगदी त्या आनंदात साजरे करणार किंवा आपला झाला तरी हो त्या आनंदात साजरा करणारा माणूस आहे. जीवन आप्पाचं पण तसं स्वभाव आहे त्यांचा. ना सचिन शेट गरज काय काय ते सांगतो, माणूस तसंच. त्यांना एक वस्तू लागली पाहिजे आता. वस्तू त्यांना द्यायची एक, बघितली द्यायची त्यांना एक वस्तू. ज्यांना आपल्याला लय झाली आता त्याच्यामुळे थांबली आता. हा बैल लय झाले त्यामुळे आम्ही आता थांबवली. ना मला वाटतं ही वासरू मुंबई गाजवील, पब्लिकने पळणार वासरू. मुंबईला नाही इथं आपलं इथंच पाच झालं कशाला मुंबई नाही ना, पण मुंबई पण गाजवू शकतं असं वासरू, पब्लिकला पळेल वासरू असं वाटतंय. तुम्ही पळवलं का नाही? ना अजून त्याच्याकडे पण नाही कळण पळालं आणि इकडे पण नाही कळण पळालं. पण पळणार कडून लय पब्लिकला जवळ सुद्धा येऊन देत नाही, जवळ सुद्धा माणसाला कुठल्या जवळ येऊन देत नाही. हा हा म्हणजे मार्का बैल पब्लिकला पळायचं म्हणजे मार्का बैल लागतोय. हो आणि त्याच्या चेहऱ्यावर किती राग आहे बघा की. जर ते राग बघितलं लय तुम्ही, राग दिसाय माणसाला काय वाटणार बाबा दिसाय बार काय, मला वाटतं अजून त्याचं वय पण नसेल. किती आहे वय त्याचं? 10-12-13 महिन्याचा असेल. तुमच्या हिशोबाने आता किती दिवसांनी निघणार पाहिजे? तसं आम्ही त्याला 10-12 दिवसाची आपणच काढणार. बरं आता किती दिवस झालं पूर्ण आलेलं? आता 28 ला पळाले. 28 ला पळाले, पण त्याला म्हणजे वाटत कटळत नाही असं, संध्याकाळी घरी आलं तरी कटळत नाही काय नाही. आता त्याच्याबरोबर गाडी बांधली असेल तुम्ही त्या दिवशी कासरा ठेवला होता त्याच्या. त्याच्यावर. कासरा पण ठेवला. त्याच्याबरोबर पळायचं म्हणजे सुखाचं काम आहे का? त्याच्या एक नंबरालाच बैला किती पण केला, हो पण नाही ते नाही त्याच्या कसं आहे वासरा घेऊन पळाले शाना बैल. त्याच्या का हो नमलं नाही वासरू. नाही कुचाम नाही काय नाही. ना तुमच्याकडे सर्जा पण होता आणि हे पण वासरू आहे, म्हणजे मला कुठेतरी सर्जागत काम करेल असं वाटतंय मला. हो करत मार काय सर्जापेक्षा जास्त? लय मार काय ती सर्जापेक्षा मार काय? सरच्यापेक्षा मार लाता बी घालतं चारी पायाने घालत. म्हणजे तीच तीच सर्जाला पोरली करा माहिती कसा किती जरा बैल आणायचा पोरांच्या पैसे एक वाटा होती. म्हणजे सर्जा त्यावेळेस, आता सर्जा लय शांत म्हणजे आता शांत आला पहिला आणला तवा लय हे जगत याडा होता. हा हे आता जसं शाना होईल तसं बैल शाना होत जातो पुढे. हो शाना होतात. पण शी पण म्हणजे शी मला त्याच क्वालिटी दिसते. तसंच आहे सरजगतच आहे. सर किती झाल्या ना बैल किती झाले आता? 13 झाली की धरून. 13 बैल झाले हो ना. सगळ्यात उजवा मला वाटतंय ती वासरू आहे. मस्त आहे चांगलं. तुम्हाला काय वाटतं या गोष्टी? तुम्ही बैल भरपूर बघितली केली, पण वासरू एक नंबरचा आहे. अजय शेट काय आलतं का परत? आलं तर रात्रीच गेले. शीता असली चक्कर असते बैलाकडून. हे तुमच्या चॉईसने केले ना सगळं? हो त्यांना माहिती बी नव्हतं, फोटो बी टाकलं नाही ते. मी नुसतं म्हणलं शेट असाच घेतलंय. मी शेट पिऊन आलो, येणारच होतं आलं आणि इकडून हे दोघांची इकडून पेमेंट भागून मग देऊन टाकलं. जाग्यावर पेमेंट आपलं. तर मित्रांनो, नानाची नवीन खरेदी आणि 100% नानाचं नाव सगळ्या नानाच्या चाहत्यांना माहित आहे. चाहते म्हणतात नानाचं नाव ही वस्तू करणार, आणि म्हणजे त्याच्यात राग आहे, त्याच्या डोळ्यातच राग तेवढा आहे. 11-12 महिन्याचा ना, 12-13 महिन्यात वासर आहे, परंतु त्याच्याकडे एवढा राग आणि त्याच्याकडे झीट आहे. तर तुम्ही झीट जर लाईव्ह जर व्हिडिओ बघितला तरी त्याला आता ते खाया टाकलंय मित्रांनो. त्याचं खायावर ध्यान आहे का बघा तुम्ही. नुसतं आता नुसतं झीट बघा फक्त. ये तर ही नानाची नवीन खरेदी अनेक लोकांचं चाहत्यांचं होतं, आणि 100% नानाचं नाव करणार काय तर करणार. आतापर्यंत नानांची जेवढी बैल घेतली त्यात सगळ्यात टॉपचा आहे मी म्हणतो, आणि बघायला भेटेल. चला धन्यवाद.